जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, हिंसाचारग्रस्त हैती या देशातून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी भारत सरकार कोणते ऑपरेशन राबवत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच भारत सरकार हिंसाचारग्रस्त हैती या देशातून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती राबवत आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय दलाचा ध्वजवाहक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता ज्या पॅरिस ऑलिम्पिक होणार आहेत त्यामध्ये भारतीय दलाचा ध्वजवाहक म्हणून अचंता शरद कमल यांची निवड करण्यात आलेली आहे. हे अचंता शरद कमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर लक्षात ठेवा, ते एक टेबल टेनिस खेळाडू आहेत व त्यांना 2004 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2019 मध्ये पद्मश्री तर 2022 मध्ये खेलरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम या भारतीय संघाचं नेतृत्व करतील, तर ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता नेमबाज गगन नारंग हा शूटिंग रेंजवर भारतीय संघाचं नेतृत्व करेल. बरं, या ज्या पॅरिस ऑलिम्पिक आहेत त्या कधी आयोजित करण्यात येणार आहेत? तर 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत या ऑलिम्पिक पार पडणार आहेत. आणि मित्रांनो, या ज्या पॅरिस ऑलिम्पिक आहेत यात नवीन 4 खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. ते खेळ कोणते? तर ब्रेकिंग, सर्फिंग, स्पोर्ट क्लाइम्बिंग आणि स्केटबोर्डिंग या 4 नवीन खेळाचा यात समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. पहिला ग्लोबल इनक्वालिटी रिसर्च अवॉर्ड कोणाला जाहीर झाला आहे? तर हा पहिला ग्लोबल इनक्वालिटी रिसर्च अवॉर्ड हा बीना अग्रवाल आणि जेम्स बॉयस यांना जाहीर झालेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि या दोन्ही व्यक्तींना हा पुरस्कार जागतिक असमानता, विशेषतः सामाजिक आणि पर्यावरणीय असमानता या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, या पुरस्काराची पहिलीच आवृत्ती आहे आणि हा पहिलाच पुरस्कार बीना अग्रवाल व जेम्स बॉयस यांना जाहीर झालेला आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आले होते, ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, IAA गोल्डन कंपास पुरस्काराने श्रीनिवास स्वामी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. इरास्मस पुरस्काराने अमिताव घोष, ब्रिटनचा सर्वोच्च पुरस्कार नाइटहुड हा सुनील भारती मित्तल यांना देण्यात आलेला आहे. प्रिझगर आर्किटेक्चर पुरस्कार रिकेन यामामोटो, अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार अलेक्स डॉसन, फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान द लिजन ऑफ ऑनर शशी थरूर, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरू रामभद्राचार्य व गीतकार गुलजार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार रवींद्र शोभने, तर पहिला शिवसन्मान पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कोणाच्या सहाय्याने भाषानेट हे पोर्टल लॉन्च केले? कोणतं पोर्टल आहे? तर भाषानेट असं या पोर्टलचं नाव असून हे पोर्टल इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने NIXAच्या साथीने लॉन्च केलेलं आहे. हे जे NIXA आहे याचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. NIXA म्हणजे नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया असं याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि हे भाषानेट पोर्टल देशात डिजिटल समावेशनासाठी सुरू करण्यात आलेलं एक पोर्टल आहे. आता हा प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या कंपनीला मिनिरत्न श्रेणी 1चा दर्जा देण्यात आला? तर नुकताच आता ग्रीड इंडिया या कंपनीला मिनिरत्न श्रेणी 1चा दर्जा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, ही जी ग्रीड इंडिया कंपनी आहे ही याआधी पॉवर सिस्टीम ऑपरेटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड या नावाने ओळखली जात असे. नंतर याचं नामकरण ग्रीड इंडिया असं करण्यात आलेलं आहे. ही कंपनी 2009 मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि भारतीय ऊर्जा प्रणालीच्या कार्यावर देखरेख करणे हे या कंपनीचं कार्य आहे. मित्रांनो, एखाद्या कंपनीला मिनिरत्न श्रेणी 1चा दर्जा देण्यासाठी काही निकष आहेत ते सुद्धा नोट करून घ्या. त्या कंपनीने गेल्या 3 वर्षात सातत्यपूर्ण नफा कमविलेला असावा. तसेच गेल्या 3 वर्षातील एका वर्षात त्या कंपनीने 30 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक करपूर्व नफा कमाविलेला असावा. त्यावेळेस त्या कंपनीला मिनिरत्न श्रेणी 1चा दर्जा देण्यात येतो. प्रश्न क्रमांक 5. इंडियन बँक्स असोसिएशन म्हणजेच IBAचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता IBAचे अध्यक्ष म्हणून मतम व्यंकटराव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतम व्यंकटराव यांच्या आधी अतुल कुमार गोयल हे IBAचे अध्यक्ष होते व आता त्यांच्या जागी मतम व्यंकटराव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे मतम व्यंकटराव आहेत हे 2023-24 या वर्षासाठी IBAचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर राव हे 2021 पासून सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे MD आणि CEO म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी कॅनरा बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे.
या इंडियन बँक्स असोसिएशनची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1946 मध्ये या IBAची स्थापना करण्यात आली असून याचं मुख्यालय मुंबईमध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेला एव्हिएशन वीक लॉरेट्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले? तर आता हा जो एव्हिएशन वीक लॉरेट्स अवॉर्ड आहे, या पुरस्काराने भारताच्या अंतराळ संस्थेला म्हणजेच इस्रोला सन्मानित करण्यात आलेला आहे. बरं, हा पुरस्कार इस्रोला कशासाठी देण्यात आला? तर चंद्रयान 3 मोहिमेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल इस्रोला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. भारतातर्फे हा पुरस्कार भारतीय दूतावासातील उपराजदूत प्रिया रंगनाथन यांनी स्वीकारलेला आहे. बरं मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात आहे का? हे चंद्रयान 3 कधी लॉन्च करण्यात आलं होतं? तर 14 जुलै 2023 रोजी हे चंद्रयान 3 आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून लॉन्च करण्यात आलं होतं आणि 23 ऑगस्ट 2023 रोजी हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झालेलं आहे. मित्रांनो, या चंद्रयान 3 मधील लँडरचं नाव विक्रम तर रोवरचं नाव प्रज्ञान असं होतं. आणि चंद्रयान 3चे प्रोजेक्ट डायरेक्टर कोण होते? तर पी वीरमुथुवेल हे चंद्रयान 3चे प्रोजेक्ट डायरेक्टर होते. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच हरियाणा या राज्याच्या संघाने 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. हरियाणाच्या संघाने अंतिम सामन्यात शूटआउटमध्ये महाराष्ट्राला 3-0 असं पराभूत करून या स्पर्धेचं तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलेलं आहे. याआधी 2013 आणि 2020 मध्ये सुद्धा हरियाणाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी व इतर गैरप्रकारांच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारद्वारे एक समिती स्थापन करण्यात आली होती? तर आता स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी व इतर गैरप्रकारांच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. ही जी समिती आहे ही 15 डिसेंबर 2023 रोजी स्थापन करण्यात आली होती व नुकताच आता या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सोपविलेला आहे. या समितीला आपला अहवाल 3 महिन्यात सादर करायचा होता आणि 3 महिन्यात या समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे. हे जे किशोरराजे निंबाळकर आहेत हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष होते व त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये निवृत्त सनदी अधिकारी सुरेश काकानी, डॉक्टर शहाजी साळुंके व MPSCचे सचिव यांचा समावेश होता. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या देशाने डिस्पोजेबल ई-सिगारेट आणि वेप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? तर नुकतेच आता न्यूझीलंड या देशाने डिस्पोजेबल ई-सिगारेट आणि वेप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. पॅसिफिक महासागरातील अत्यंत दुर्गम पॉइंट निमोवर पोहोचणारा जगातील पहिला व्यक्ती कोण ठरला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.